मुंबई नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना टोल भार सहन करावा लागणार आहे, कारण तब्बल 9 वर्षांनंतर खारेगाव इथला टोल नाका पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। त्यामुळे वाहन चालकांनी संताप व्यक्त केलाय, तर मनसेने सुद्धा आधीच इशारा दिलाय। मुंबई नाशिक महामार्गावरील माजीवडा ते वडपे या महत्त्वाच्या प्रकल्पाचं सुमारे 90% काम पूर्ण झालंय। या प्रकल्पामुळे प्रवास वेगवान होणार असला तरी वाहन चालकांच्या खिशाला पुन्हा एकदा टोलचा फटका बसणार आहे। ठाण्यातील खारेगाव इथं 34 पदरी टोल नाका उभारण्याचं काम सुरू झालंय। 1998 मध्ये सुरू झालेला आणि 2017 मध्ये बंद झालेला खारेगाव टोल नाका पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू असल्यानं वाहन चालकांमध्ये नाराजी आहे। मागील 9 वर्षांपासून बंद असलेला खारेगाव टोल नाका आता पुन्हा एकदा सुरू होणार असल्याच्या चर्चा ज्या आहेत रंगू लागलेल्या आहेत। तरी माझ्या पाठीमागे हा जो सांगाडा आपण पाहत आहोत, याच ठिकाणी जे आहे ते खारेगाव टोल नाका जो आहे तो पुन्हा एकदा सुरू होणार आहे। मुंबई नाशिक महामार्गावरील माजीवाडा ते वडपे या प्रकल्पाचे काम आता 90% पूर्ण झाले असून हे लवकरच काम जे आहे ते पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे लवकरच खारेगाव टोल नाका देखील जो आहे तो सुरू होणार असल्याचं बोललं जात आहे। आणि या दुसरीकडे आपण पाहिलं तर मुंबई नाशिक महामार्ग व समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेने होणारा प्रवास देखील जो आहे तो आता वेगवान होणार असला तरी देखील वाहन चालकांना टोलचा भूदंड जो आहे तो सहन करावा लागणार आहे। आधीच या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी असते, त्यात टोलनाका सुरू झाल्यानं आणखी ट्रॅफिक वाढू शकतं असा दावा वाहन चालकांनी केला। या महामार्गावर अवजड वाहनांची रेलचेल असते, त्यामध्ये आता या ठिकाणी टोलचं काम सुरू आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे। रोजचा ठाण्यावरनं ते भिवंडीला जाणारा मार्ग असतो। कधी कधी तर इथे एवढी ट्रॅफिक होती ना, एक दीड तास थांबायला लागतं बाईकसाठी। जर आता टोल चालू झाल्यावर आम्हाला किती ट्रॅफिक होणार? काय वाटतं, टोलचा फायदा होईल का? फायदा तर शक्य नाही, खूप ट्रॅफिक होणार हे नक्की आहे। पण जनता कर भरतीये, पण सुविधा कुठे आहेत? बंद टोल नाके पुन्हा सुरू करण्याचा डाव आम्ही हाणून पाडू असा इशारा मनसेने दिलाय। दुसरीकडे अपूर्ण कामांवरूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। रस्त्याचं काम अजूनही पूर्ण झालं नाहीये, अनेक ठिकाणी उड्डाण पुलं रखडलेली आहेत, तरीही टोल नाका सुरू करण्याचा घाट का घातला जातोय असा सवाल मनसेने केलाय। या रोडला तुम्ही टोल शिवाय आम्हाला देणार नाहीयेत का? म्हणजे आम्हाला जर रस्त्यावर गाडी घेऊन उतरायची असेल, नाशिक रोडला जायचं असेल, तर प्रत्येक क्षणाला टोल भरत जायचं का? ऑलरेडी 3 टोल आहेत त्या रस्त्याला, आणि हा नवीन टोल जर तुम्ही आणणार असाल तर याचा आम्ही विरोध करणार आहोत। तुम्ही सर्वसामान्य लोकांना विकासाच्या नावाखाली तुम्ही जर फसवणूक करणार असेल आणि टोल जर आमच्या माती मांडणार असाल तर तो आम्ही खपवून घेणार नाही। ठाण्यात आम्ही जागृती करू, जनजागृती करू, पण हा टोल आम्ही सुरू होऊन देणार नाही। महामार्गावर असणाऱ्या टोलमुळे वाहन चालकांमध्ये नाराजी आहे, त्यात मुंबई नाशिक दरम्यान आणखी एका टोलची भर पडणार असल्यानं मनसेनं इशारा दिला। त्यामुळं आतापासूनच विरोध वाढत असल्यामुळं खारेगाव टोल सुरू होणार का की विरोधामुळं काम थांबणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। शुभम कोळी, झी 24 तास, ठाणे।